नमस्कार मित्रांनो, आयुष्यात आपण अनेकदा विचार करतो की एखाद्या स्त्रीला प्रभावित करण्यासाठी खूप पैसा, देखणेपणा किंवा महागड्या गाड्यांची गरज असते. पण तुम्हाला माहित आहे का, एक असा छोटासा, अत्यंत साधा पण तितकाच शक्तिशाली हावभाव आहे जो हजारो शब्दांपेक्षा जास्त प्रभावी ठरतो. हा असा हावभाव आहे जो स्त्रीच्या मनाचा ठाव घेतो, तिला सुरक्षित वाटायला लावतो. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या धावपळीच्या जगात 100 पैकी 99% पुरुष हा हावभाव करायला विसरतात किंवा त्यांना तो कसा करायचा हेच माहीत नसतं. कल्पना करा, तुम्ही एखाद्या खास व्यक्तीसोबत आहात आणि तुमच्या एका साध्या कृतीने तिच्या डोळ्यात तुमच्याबद्दलचा आदर आणि आकर्षण एका क्षणात वाढलं आहे. हे कसं शक्य आहे? यासाठी तुम्हाला कोणतेही फिल्मी डायलॉग मारायची गरज नाही की स्वतःला सिद्ध करण्यासाठी धडपड करायची गरज नाही. आजच्या विशेष भागात आपण त्याच गुपिताचा उलगडा करणार आहोत. हे गुपित जाणून घेतल्यानंतर स्त्रियांकडे पाहण्याचा आणि त्यांच्याशी संवाद साधण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून जाईल. हे केवळ आकर्षणाबद्दल नाही, तर हे आहे एका खऱ्या मर्दानी ऊर्जेबद्दल जी समोरच्या व्यक्तीला शब्दांशिवाय बरंच काही सांगून जाते. चला तर मग मानवी स्वभावाच्या आणि स्त्री मानसशास्त्राच्या या प्रवासात आपण शिरूया. पण थांबा, हा हावभाव नेमका काय आहे आणि तो करण्यापूर्वी तुमच्या शरीरात असे कोणते बदल होणं गरजेचं आहे जे तिला एका सेकंदात तुमच्याकडे आकर्षित करतील, हे आपण पुढे पाहणार आहोत. कारण यातील तिसरा टप्पा तर असा आहे जो 90% पुरुषांना जमतच नाही. एखाद्या स्त्रीचे मन जिंकण्यासाठी शब्दांची नाही तर तुमच्या उपस्थितीची गरज असते. हे समजून घेण्यासाठी आपल्याला पहिल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळावं लागेल, तो म्हणजे हळूवार आणि हेतू पुरस्सर हालचाल. मित्रांनो, आपण जेव्हा कोणाला भेटतो तेव्हा आपली घाई आपली भीती दर्शवते. विचार करा, तुम्ही खूप गडबडीत आहात, हातवारे वेगाने करत आहात, तर समोरच्या व्यक्तीला असं वाटतं की तुम्ही अस्वस्थ आहात. पण जेव्हा तुम्ही तुमची प्रत्येक हालचाल शांतपणे, अगदी सावकाश पण आत्मविश्वासाने करता तेव्हा ती एक वेगळीच छाप पाडते. यालाच आपण पर्पजफुल मुवमेंट म्हणतो. समजा तुम्ही तिच्याकडे चालत जात आहात, तर तुमची चाल ही शिकारीसारखी नसावी किंवा घाबरलेल्या मुलासारखी नसावी. ती चाल अशी असावी की एका अशा माणसाची ज्याला स्वतःवर पूर्णपणे ताबा आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे तिच्या जवळ जाता तेव्हा तिच्या मेंदूला एक सिग्नल जातो की हा माणूस सुरक्षित आहे आणि हा धांदरट नाहीये. ही सावकाश हालचाल समोरच्या स्त्रीला तुमच्या ऊर्जेशी जुळून घ्यायला वेळ देते. तिला दडपण येत नाही, उलट तिला तुमची सोबत हवीशी वाटते. हा छोटासा बदल तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा राजेशाही रुबाब आणतो. जेव्हा तुम्ही स्वतःच्या शरीराच्या हालचालींवर नियंत्रण मिळवता तेव्हा जग तुमच्यावर विश्वास ठेवायला सुरुवात करतं. आपल्या शरीराच्या या शांत हालचालीनंतर जो दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा भाग येतो तो थेट डोळ्यांशी संबंधित आहे, म्हणजे खंबीर तरीही सौम्य दृष्टी. आपण नेहमी ऐकतो की डोळे हे मनाचा आरसा असतात, पण ते आकर्षणाचे सर्वात मोठे शस्त्र सुद्धा असतात. बरेच पुरुष एकतर स्त्रीच्या डोळ्यात बघायला घाबरतात किंवा इतक्या तीव्रतेने बघतात की समोरच्या व्यक्तीला अवघडल्यासारखं होतं. खरी जादू या दोघांच्या मधल्या मार्गात आहे. जेव्हा तुम्ही तिच्याकडे बघता तेव्हा तुमच्या नजरेत एक प्रकारची आश्वासकता असावी, जणू तुम्ही तिला सांगत आहात की मी तुला पाहतोय, मी तुझ्या सोबत आहे आणि मला तुझ्याकडून काहीही नकोय. यालाच आपण सॉफ्ट गज म्हणतो. ही नजर शिकार करण्यासाठी नसते, तर ही नजर असते समोरच्या व्यक्तीचं अस्तित्व मान्य करण्यासाठी. जेव्हा तुम्ही डोळ्यात डोळे घालून शांतपणे पाहता आणि तुमच्या चेहऱ्यावर एक छोटासा नैसर्गिक ओलावा असतो तेव्हा समोरच्या स्त्रीच्या शरीरात ऑक्सिटोसिन नावाचे हार्मोन्स तयार होतात, ज्याला आपण लव्ह हार्मोन्स म्हणतो. तिला तुमच्याजवळ सुरक्षित आणि हक्काचं वाटू लागतं. ही नजर अशी असावी की जी तिला दडपणाखाली आणणार नाही, तर तिला तुमच्या प्रेमाच्या आणि आदराच्या मिठीत घेईल. पण मित्रांनो, ही नजर आणि ही चाल तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा तुम्ही ती एक गोष्ट करता जी कोणत्याही संवादाला मॅजिकल बनवते. ती गोष्ट कोणती? ती गोष्ट शांततेशी संबंधित आहे, पण ती अशी शांतता आहे जी कोणत्याही स्त्रीला तुमच्या प्रेमात पाडू शकते. त्याबद्दल आपण आता बोलूया. नजरेतून निर्माण झालेली ही रेशीम गाठ अधिक घट्ट करण्यासाठी आपल्याला एका अशा गोष्टीचा आधार घ्यावा लागतो ज्याला आजकालचे पुरुष सर्वात जास्त घाबरतात. ती गोष्ट म्हणजे सुरक्षित शांतता. मित्रांनो, आपण जेव्हा कोणासोबत असतो आणि थोडा वेळ शांतता पसरली की आपल्याला वाटतं काहीतरी बोललं पाहिजे, नाहीतर समोरची व्यक्ती बोर होईल. आपण मग काहीतरी फालतू जोक मारतो किंवा उगाच स्वतःची स्तुती करायला लागतो. पण खरं सांगू का, शांतता ही सर्वात मोठी शक्ती आहे. जो पुरुष शांततेला घाबरत नाही तो सर्वात जास्त आकर्षक वाटतो. जेव्हा संभाषणात एखादा क्षण असा येतो जिथे दोघंही गप्प असतात तेव्हा त्या शांततेचा आनंद घ्यायला शिका. त्या शांततेत तिच्याकडे बघून फक्त एक छोटंसं स्मित हास्य द्या. ही शांतता तिला सांगते की मला तुला इम्प्रेस करण्यासाठी शब्दांची गरज नाही,
मला तुझ्यासोबत शांत बसूनही तितकं छान वाटतंय. जेव्हा तुम्ही शांततेला घाबरत नाही तेव्हा तुम्ही हे सिद्ध करता की तुम्ही मानसिकदृष्ट्या खूप खंबीर आहात. ही कॉन्फिडंट सायलेन्स कोणत्याही स्त्रीला तुमच्या प्रेमात पाडण्यासाठी पुरेशी असते, कारण तिला जाणवतं की तुमच्यासोबत राहण्यासाठी तिला सतत बोलत राहण्याची किंवा नाटक करण्याची गरज नाही. या सर्व गोष्टींमागे केवळ भावना नसून एक खोलवर रुजलेलं विज्ञान आहे, जे समजून घेणं खूप गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही शांतपणे आणि संत हालचालींनी एखाद्या स्त्रीच्या समोर जातात तेव्हा तिच्या शरीरातील पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम सक्रिय होते. सोप्या भाषेत सांगायचं तर हे तिच्या मेंदूला मिळणारे सेफ्टी सिग्नल आहेत. या उलट जर तुम्ही घाईत असाल किंवा आक्रमक असाल तर तिची फाईट और फ्लाईट मोड ऑन होते, ज्यामुळे तिला नकळत असुरक्षित वाटू शकतं. जेव्हा तुमची नजर सौम्य असते आणि संवादात शांतता असते तेव्हा तिच्या मेंदूत ऑक्सिटोसिन नावाच्या रसायनाची निर्मिती होते. हेच ते रसायन आहे जे मानवी नात्यांमध्ये विश्वास आणि जवळीक निर्माण करतं. तुमची सेक्युअर सायलेन्स तिच्या मनातील तणाव कमी करते आणि तिला सकारात्मक असुरक्षितता अनुभवण्यास मदत करते. हे विज्ञान सिद्ध करतं की एक स्त्री तुमच्या शरीराच्या भाषेला तिच्या तर्कापेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने प्रतिसाद देत असते. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही हे सगळं करत असताना तिच्या शरीरात नक्की काय बदल होतात आणि ती तुम्हाला कोणते गुप्त संकेत देते जे तुम्ही कधीच मिस केले नसावेत? ते संकेत ओळखणं म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे आणि ते संकेत कोणते आहेत हे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे तिच्या चेहऱ्यावर एक असं मंद स्मित हास्य उमललेलं असतं ज्याचा कोणत्याही विनोदाशी संबंध नसेल. हे एक अत्यंत अंतर्गत आणि सुखावह असं हसू असतं जे तिला तुमच्या सहवासात वाटणाऱ्या सुरक्षिततेमुळे येतं. हे हसू ओठांवर कमी आणि डोळ्यात जास्त असतं. त्याचसोबत ती तुमच्याशी नजर मिळवताना मागे हटणार नाही. एरवी स्त्रिया जास्त वेळ नजर मिळवणं टाळतात, पण जेव्हा तिला तुमच्यात एक आश्वासक पुरुष दिसतो तेव्हा तिची नजर तुमच्या नजरेत जास्त वेळ स्थिरावते. तिचे डोळे आधीपेक्षा जास्त मृदू आणि बोलके वाटू लागतील, जणू त्या नजरेत एक प्रकारचं निमंत्रण असेल. या प्रवासात अजून एक गोष्ट तुम्हाला प्रकर्षाने जाणवेल, ती म्हणजे तिचे नकळत होणारे स्पर्श. ती बोलता बोलता आपले केस सावरू लागेल किंवा आपल्या गळ्याला किंवा मानेला हळूवार स्पर्श करेल. मानसशास्त्रानुसार जेव्हा एखादी स्त्री स्वतःला समोरच्या व्यक्तीसमोर ओपन अप करते किंवा तिला आकर्षण वाटतं तेव्हा ती तिचे नाजूक अवयव उघडपणे दाखवते. हा एक नैसर्गिक संकेत आहे की तिचा तुमच्यावरचा विश्वास वाढला आहे. इतकंच नाही तर तिच्या आवाजातही तुम्हाला एक वेगळाच बदल जाणवेल. तिचा आवाज पूर्वीपेक्षा अधिक कोमल, थोडासा खालच्या पट्टीतला आणि मधुर होईल. या तीनही गोष्टींचा जेव्हा संगम होतो तेव्हा जे घडतं त्याला विज्ञान पॅरासिम्पॅथेटिक रिस्पॉन्स म्हणतं. पण सोप्या भाषेत सांगायचं तर एक नैसर्गिक आकर्षण असतं. जेव्हा तुम्ही शांत असता, तुमची नजर सौम्य असते आणि तुम्ही शांततेतही खुश असता तेव्हा तिच्या मनातील सर्व भिंती कोसळतात. तिला असं वाटतं की हा माणूस इतर पुरुषांसारखा नाही जो फक्त स्वतःबद्दल बोलतोय किंवा जिला मिळवण्यासाठी धडपडतोय. तिला तुमच्यामध्ये एक अँकर दिसतो, एक असा आधार जो आयुष्यातील वादळात शांत राहू शकतो. स्त्रियांना उपजतच अशा पुरुषांची ओढ असते जे भावनिकदृष्ट्या स्थिर असतात. तुमचा हा एक छोटासा हावभाव तिला हे पटवून देतो की तुम्ही तिची काळजी घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिला तिच्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित जागा देऊ शकता. हे केवळ एका भेटीपुरतं मर्यादित नाही, तर हे तुमच्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा देणारं वागणं आहे. जेव्हा तुम्ही अशा प्रकारे वागता तेव्हा तुम्ही केवळ स्त्रीचं नाही तर संपूर्ण जगाचा आदर आणि विश्वास जिंकता. परंतु हे सर्व सांगत असताना एक अत्यंत महत्त्वाचा सल्ला मला तुम्हाला द्यावासा वाटतो, तो म्हणजे सत्यता. हा हावभाव म्हणजे कोणतीही जादूची काठी नाही किंवा कोणाला फसवण्याचं साधन नाही. जर तुम्ही हे केवळ समोरच्या स्त्रीला आकर्षित करण्यासाठी एक नाटक म्हणून केलं तर स्त्रिया ते काही सेकंदात ओळखतात. त्यांच्यामध्ये निसर्गतःच खोटेपणा ओळखण्याची एक विशेष शक्ती असते. त्यामुळे जेव्हा मी शांतता किंवा सौम्य नजरेबद्दल बोलतो तेव्हा ते तुमच्या अंतरंगातून आलं पाहिजे. तुम्ही खरोखरच त्या क्षणी तिथे उपस्थित असले पाहिजे. जर तुमच्या मनात काहीतरी वेगळं चाललं असेल आणि वरून तुम्ही शांत राहण्याचं नाटक करत असाल तर ती शांतता मॅग्नेटिक वाटण्याऐवजी ऑकवर्ड किंवा विचित्र वाटू लागेल. त्यामुळे हा बदल आधी स्वतःमध्ये रुजवा, स्वतःच्या अस्तित्वावर प्रेम करा आणि समोरच्या व्यक्तीचा आदर करा. जेव्हा तुमची नियत साफ असते आणि तुमचा आत्मविश्वास खरा असतो तेव्हाच हा छोटासा हावभाव कोणत्याही स्त्रीचं हृदय जिंकण्याची ताकद ठेवतो. मित्रांनो, बऱ्याचदा पुरुषांना असं वाटतं की स्त्रियांना फक्त बॅड बॉयज आवडतात किंवा त्यांना फक्त श्रीमंतीचं आकर्षण असतं, पण हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. स्त्रियांना अशा पुरुष
पुरुषांची ओढ वाटते, जो स्वतःमध्ये स्थिर आहे, जो पुरुष स्वतःच्या भावनांशी प्रामाणिक असतो आणि ज्याला समोरच्या व्यक्तीच्या भावनांची कदर असते, तो कोणत्याही महागड्या भेटवस्तूपेक्षा मौल्यवान वाटतो. जेव्हा तुम्ही हा मर्दानी हावभाव करता तेव्हा तुम्ही प्रत्यक्षात तुमच्यातील त्या प्रोटेक्टिव्ह आणि मॅच्युअर ऊर्जेला जागृत करत असता. ही ऊर्जा स्त्रीच्या उपजत असलेल्या फेमिनाईन ऊर्जेला आदर देते. हे लक्षात ठेवा की आकर्षण हे कधीही जबरदस्तीने निर्माण करता येत नाही, ते तुमच्या वागण्यातून नैसर्गिकरित्या पाझरलं पाहिजे. तुम्ही जेव्हा संत हालचाली करता तेव्हा तुम्ही हे दर्शवता की तुम्ही या जगाच्या शर्यतीत धावणारे घोडे नाही आहात, तर तुम्ही तुमच्या आयुष्याचे मालक आहात. ही ओनरशिप घेणारा पुरुष कोणत्याही स्त्रीसाठी सर्वात जास्त सुरक्षित आश्रयस्थान असतो. तसेच हा हावभाव केवळ रोमॅन्टिक नात्यांपुरता मर्यादित नाही. एकदा का तुम्हाला स्वतःच्या उपस्थितीचा आणि शांततेचा असा वापर करण्याची सवय झाली की तुम्हाला जाणवेल की तुमच्या ऑफिसमध्ये, मित्रमंडळीत आणि समाजात तुमचं वजन वाढलं आहे. लोक तुमच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागतील, कारण तुमच्या बोलण्यामागे आता घाई नाही तर एक सखोल विचार आणि आत्मविश्वास आहे. तुमची नजर आता कोणाची मर्जी मिळवण्यासाठी व्याकुळ नसते, तर ती समोरच्याला समजून घेण्यासाठी खंबीर असते. हीच ती मेनली प्रेझेन्स आहे जी तुम्हाला गर्दीतही वेगळं पाडते. हा प्रवास एका दिवसाचा नाही, तर हा स्वतःला घडवण्याचा एक मार्ग आहे. प्रत्येक वेळी जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीशी संवाद साधाल तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तुम्हाला काही सिद्ध करायचं नाहीये, फक्त तिथे पूर्णपणे उपस्थित राहायचं आहे. तुमच्या या साध्या पण गंभीर बदलामुळे तुमची प्रतिमा एक गरजू पुरुषावरून एका हाय व्हॅल्यू पुरुषात रूपांतरित होईल. ही ताकद तुमच्यात आहे, फक्त तिला योग्य दिशा देण्याची गरज आहे. शेवटी मित्रांनो, हे सर्व करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, हे कोणतंही नाटक नाही किंवा समोरच्या व्यक्तीला फसवायचं तंत्र नाही. हे तुमच्यातील खऱ्या माणुसकीचं आणि मर्दानीपणाचं दर्शन आहे. आजपासून जेव्हा तुम्ही एखाद्या स्त्रीला भेटाल तेव्हा घाई करू नका. तिला तुमच्या शब्दांनी नाही तर तुमच्या उपस्थितीने जिंकण्याचा प्रयत्न करा. शांत रहा, डोळ्यात आदराने पहा आणि त्या क्षणाचा मनापासून आनंद घ्या. तुमचा हाच खरा आणि नैसर्गिक स्वभाव तिला तुमच्याकडे आकर्षित करेल. आयुष्य खूप सुंदर आहे आणि मानवी नातेसंबंध त्याहूनही सुंदर आहेत. फक्त गरज आहे ती थोडी संवेदनशीलता आणि आत्मविश्वास जपण्याची. हा बदल स्वतःमध्ये घडून पहा आणि बघा कसं जग तुमच्याकडे एका वेगळ्या नजरेने बघायला लागेल. स्वतःवर विश्वास ठेवा, इतरांचा आदर करा आणि नेहमी खऱ्या अर्थाने जगा. मला खात्री आहे की हा साधा पण प्रभावशाली बदल तुमच्या आयुष्यात एक नवीन ऊर्जा घेऊन येईल. भेटूया पुढच्या भागात अशाच काही मनाला भिडणाऱ्या गोष्टींसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खऱ्या अर्थाने व्यक्त व्हा आणि आनंदी राहा. धन्यवाद.